एफडीएचे प्रमुख तुकाराम मुंढे साहेब यांनी या विभागाचा कार्यभार आयुक्त म्हणून स्वीकारल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये भेसळखोरांच्या विरोधात कारवाई करण्यामध्ये त्यांनी धडाका लावलेला आहे। त्याच संदर्भामध्ये आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये धाडी पडल्या। नुसत्या आंबेगाव तालुक्यात नाही तर राज्याच्या इतरही भागामध्ये भेसळखोरांच्या विरोधामध्ये धाडी टाकण्याचं सत्र अद्यापही त्या ठिकाणी सुरू आहे। असंच दुधामध्ये भेसळखोरी करणाऱ्या भेसळखोरांच्या विरोधामध्ये 26 आरोपींच्या विरोधामध्ये मनसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे। यातील 13 आरोपी पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर लगेच अटक केलेले आहेत, परंतु अद्यापही 13 आरोपी फरार आहेत। या फरार आरोपींचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांना देखील अटक व्हावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं जिल्ह्याचे पोलीस प्रमुख संदीप सिंह गिल यांची या ठिकाणी भेट घेतली आणि त्यांना एक निवेदन त्या ठिकाणी दिलेलं आहे। गिल साहेबांशी आम्ही या संदर्भामध्ये चर्चा केलेली आहे आणि साहेबांनी देखील आम्हाला या ठिकाणी शब्द दिलेला आहे की लवकरात लवकर तपासाची चक्र फिरवून या ठिकाणी त्या पद्धतीनं आरोपींचा शोध घेतला जाईल आणि लवकरात लवकर या आरोपींना अटक करण्याचा शब्द जिल्ह्याचे पोलीस प्रमुख संदीप सिंह गिल यांनी या ठिकाणी आम्हाला दिलेला आहे। तुकाराम मुंढे साहेबांचं सामान्य जनतेच्या वतीनं मी या ठिकाणी आभार मानतो। मुंढे साहेबांनी त्यांचं काम प्रामाणिकपणे केलेलं आहे। आता ही जबाबदारी पोलिसांची आहे, कारण ज्या आरोपींवर गुन्हे दाखल आहेत त्यांना जर कोणी राजाश्रय देत असेल आणि कुठेतरी हे लोक लपून बसत असतील तर यांना तातडीनं शोधून यांना गजाआड केलं पाहिजे आणि या आरोपींना जर दोषी असतील तर निश्चितपणानं शिक्षा झाली पाहिजे ही आग्रही मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं या ठिकाणी जिल्ह्याचे पोलीस प्रमुख संदीप सिंह गिल यांना करण्यात आलेली आहे।